जय गुरुदेव. जळी देखे आपुलिया छायेशी, मी बुडालो म्हणून शोक करी मानसी. देवी नसतिया जन्मा मरणाशी, भावीशी तेची बद्धता. या ओवीतून संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली ज्ञानी भक्त जन्म मरणाकडे कसं पाहतात हे आपल्या अनुभवातून सांगतात. या ओवीतून सहज सोपे समजल असा एक दृष्टांत देऊन त्यांनी वेदांताचं सार सांगितलेलं आहे. माऊलीच्या आरतीमध्ये म्हणतो, वेदांताचे सार मुखी पेरिले बीज. वेदांताचं सार माऊलीने आपल्या परमरहस्य ग्रंथातून सांगितलेला आहे. परमरहस्य ग्रंथ हा देवाची कथा सांगणारा ग्रंथ नाही, तर तुम्हाला प्रत्यक्ष देव करणारा ग्रंथ आहे. जळी देखे आपुलिया छायेशी. एखादा माणूस नदीच्या काठावर उभारला आणि पाण्यात वाकून पाहिलं त्यानं, आणि आपलं त्याला प्रतिबिंब पाण्यात त्याची सावली दिसू लागली आणि त्याला भ्रम झाला आणि तो शोक करू लागला की मी बुडालो आहे, मला वाचवा. तर या ठिकाणी माऊली सांगतात, तसंच संसार रूपी नदीमध्ये हा जीव पाहतो आणि मी बुडालो असा शोक करतो म्हणतात. खरं पाहिलं तर जन्म आणि मरण हे नाहीच. नसतिया जन्मा मरणाशी, भावीशी. जन्म मरण नाही, पण तू कल्पना केलेली आहेस की मी जन्मलो आहे आणि मी मरणार आहे. ही तुझी भावना आहे आणि हेच तुझ्या बंधनाचं कारण आहे, असं माऊली या ओवीचा सरळ भावार्थ सांगतात. या भावार्थातलं वेदांताचं चिंतन आपण पाहू. संसारात आपण राहतो, आपल्याला सुख दुःख होते, आपल्याला सगळ्यात जास्त भीती वाटते मृत्यूची. पण अनंत जन्मीच्या गाठी सुकृत, तोची शिवभक्त होय पहा. ज्याच्या अनंत जन्माची पुण्याई उदयास आली, त्याच्या अंतकरणात भक्ती उत्पन्न होते, शिवभक्ती उत्पन्न होते, अंतकरण शुद्ध होतं आणि तो शुद्ध अंतकरण झालेला साधक सद्गुरुनाथाच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना प्रश्न विचारतो, मी कोण आहे? मी जीव आहे का शिव आहे का हे जगत काय आहे? त्यावेळेस सद्गुरुनाथ त्याला बोध करतात, हे तुझं शरीर म्हणजे अन्नमय कोश आहे. अन्न पाण्यापासून बनलेलं आहे आणि या शरीराचा जन्म आणि मृत्यू निश्चित आहे. कारण जे उत्पन्न झालेला आहे त्याचा नाश होणार आहे. तू हे शरीर नाहीस, म्हणजे तू हे अन्नमय कोश नाहीस. त्यानंतर प्राणमय कोश. श्वास शरीरात जाताना श्वासाला पाहणारा तू आहेस, श्वास बाहेर पडताना पाहणारा तूच आहेस. सर्दी झाल्यानंतर आपण म्हणतो मला श्वास घेता येत नाही, म्हणजे श्वासाचाही साक्षी तू आहेस, प्राणाचाही साक्षी तूच आहेस. माझ्या मनाला सुख झालं, माझ्या मनाला दुःख झालं, ते असं बोलायचं नव्हतं. त्यांनी बोलल्यामुळं माझ्या मनाला दुःख झालं. त्यांनी आमचं खूप स्वागत केलं, माझ्या मनाला आनंद वाटला. हे मन
मनाला जाणणारा तू आहेस. तू मन नाहीस. सुख दुःख हे मनाचे धर्म आहेत. तू मनही नाहीस. कारण मनाला सुख झाल्यालं तुला कळतं, मनाला दुःख झाल्यालं तुला कळतं. तू मनापेक्षा वेगळा आहेस. तू मनोमय कोशही नाहीस. विज्ञानमय कोश बुद्धी, ही बुद्धी निर्णय करते की मी देह आहे आणि देहाचे धर्म माझे आहेत. जन्म मरण माझं आहे, सुख दुःख माझं आहे. या चुकीच्या निर्णयामुळं जीव बंधनात पडला. सद्गुरू सांगतात, तू विज्ञानमय कोशही नाहीस. पुढे आनंदमय कोशात सद्गुरू बोध करतात, तू आनंदमय आहेस. तू ज्ञान स्वरूप आहेस. तुला जन्म नाही, तुला मृत्यू नाही. तुला सुख नाही, दुःख नाही. तुला तहान नाही, भूक नाही. तुझा मान नाही, अपमान नाही. तू या सर्वाच्या पलीकडला द्वंद्वातीत आहेस. गुणातीत कांतम परब्रह्म शांतम. तू सत रज तम त्रिगुणाच्या पलीकडलं चैतन्य स्वरूप आहेस. तू अखंड आनंद स्वरूप आहेस. असा बोध झाल्यानंतर शिष्य कृतार्थ होतो आणि त्याला जन्मा मरणाची भीती राहत नाही. तो आनंद स्वरूप राहतो. आजार झाले तर माझ्या देहाला आजार झाले आहेत, असा त्याचा आजाराकडेही तो साक्षी भावाने पाहतो. मरणासन अवस्थेमध्ये ज्ञानी भक्त या देहाचा मृत्यू होणार आहे. मी तर चैतन्य स्वरूप अखंड आनंद स्वरूप आत्मा आहे. माझा जन्मही नाही, मृत्यूही नाही. या देहाच्या बाल्यावस्थेचा मी साक्षी आहे. या देहाच्या तारुण्यावस्थेचा मी साक्षी आहे आणि या देहाच्या मृत्यूचाही मी साक्षी आहे. हे जन्म मरण काल्पनिक आहे. सत्य म्हणजे केवळ आपलं स्वरूप आहे, परमात्म स्वरूप आहे. त्याला जन्मही नाही, मृत्यूही नाही. त्याला सुखही नाही, दुःखही नाही. त्याला तहानही नाही, भूकही नाही. असं द्वंद्वातीत आहे. गगनसदृश्यम, गगनासारखं विशाल आहे, सर्व व्यापक आहे. चराचराने नटलेलं परमात्म स्वरूप म्हणजे मीच आहे. असा ज्याला गुरुचा बोध झाला त्याला जन्मा मृत्यूची भीती राहत नाही. असे या ओवीतून माऊली वेदांताचं सार सांगत आहेत. ओम शांती शांती शांती.